मुंबईची ओळख असलेले डबेवाले येत्या 1 ते 6 एप्रिल दरम्यान रजेवर जाणार आहेत। आपल्या गावी कुलदैवतांच्या यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी डबेवाल्यांनी ही सुट्टी घेतली आहे। त्यामुळे मुंबईतल्या नोकरदारांना आठवडाभर दुपारच्या भोजनाची व्यवस्था करावी लागणार आहे। मुंबईतले डबेवाले हे मुळशी, मावळ, राजगुरुनगर, आंबेगाव, जुन्नर, पुणे, अकोला, संगमनेर, अहमदनगर इथले आहेत। या गावांमध्ये 1 ते 6 एप्रिल या काळामध्ये कुलदैवतांच्या यात्रा भरतात। या यात्रांमध्ये सहभागी होण्यासाठी डबेवाले गावी जातात। 1 ते 6 एप्रिलच्या काळात महावीर जयंती, गुड फ्रायडे, साप्ताहिक सुट्टी येते। त्यामुळे प्रत्यक्षात 3 दिवसच डबे पोहोचवण्याची सेवा देता येणं शक्य नाही। मंगळवारी 7 एप्रिलला मात्र डबे पोहोचते करण्याची सेवा पूर्ववत सुरू होईल, असं मंडळातर्फे स्पष्ट करण्यात आलं। डबेवाला संघटनेचे प्रवक्ते सुभाष तळेकर आपल्यासोबत आहेत, त्यांच्याशी आपण या संदर्भात बोलूयात। सुभाषजी, खरं तर मुंबईतले हे सगळे जे डबेवाले आहेत त्यांच्या भरोशावरच सगळ्या मुंबईकरांना दुपारचं घरचं ताजं जेवण मिळत असतं। मात्र हा आठवडा आता त्यांना 1 ते 6 एप्रिलचा आठवडा यासाठी मुकावं लागणार आहे। तर कशा पद्धतीने आता पुढे ही सेवा सुरळीत राहण्यासाठी प्रयत्न केले जातील? आमचे सगळे डबेवाले बांधव हे मुळशी, मावळखेड, आंबेगाव, जुन्नर या परिसरामधले आहेत आणि या परिसरामध्ये कुलदैवताच्या यात्रा सुरू झालेल्या आहेत। पर्यायाने यात्रा आणि काही कुलाचार असल्या कारणामुळे डबेवाला यावेळी गावी जातो, त्यामुळे आमची सप्लाय चेन पुढे बाधित होते, म्हणून आम्ही सर्व डबेवाल्यांना सुट्टी दिलेली आहे। सुदैवानं यावेळेला महावीर जयंती आलेली आहे, त्यानंतर गुड फ्रायडे आहे, एक रविवारची सुट्टी आहे आणि शनिवारी आहे। म्हणजे 3 सुट्ट्या तर पहिल्या आहेतच, त्यात आम्ही 3 सुट्ट्या अजून ऍड केलेल्या आहेत। त्यामुळे आणि बहुतेक कॉन्व्हेंट शाळा ज्या आहेत त्यांच्या परीक्षा अंतिम चरणामध्ये आहेत, त्यामुळे कॉन्व्हेंट शाळेचे डबे बंद आहेत। ग्राहकांना त्रास होणार नाही अशी आम्ही दक्षता घेतली, पण जरी त्या काही ग्राहकांना त्रास झाला असेल तर आम्ही दिलगिरी व्यक्त करतो। सुभाषजी, धन्यवाद आमच्याशी बोललात त्याबद्दल। आपल्यासोबत सुभाष तळेकर होते, मुंबई डबेवाला संघटनेचे प्रवक्ते आहेत ते। एकंदरीत 3 दिवस मध्ये सुट्ट्याच येत आहेत, त्यामुळे फारसा त्रास मुंबईकरांना याचा होणार नाही असं त्यांनी मत व्यक्त केले आणि अर्थातच मुंबईकरही हे समजून घेतील। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।